नमस्कार आमटे. आज आपल्यासोबत रोखोक मुलाखतीमध्ये श्री रवींद्र जाधव, पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे व्हाईस चेअरमन आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या आरटीआय चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. नमस्कार. सर, एक पोलीस खात्याबद्दल आमच्याकडे 3-4 प्रश्न आहेत, ते आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. प्रथम मी तुम्हाला सांगतो, जसं मी म्हटलं, खरं आहे पण कडू आहे. खरं आहे पण कडू आहे हे कोणी पण पर्सनली घेऊ नये. जी गता आहे, जे दिसतंय समाजाला आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिसतंय, त्याच्यावर मी बोलणार. कोणी स्वतःला लावून घेऊ नये. प्रथम प्रश्न असेल तुम्हाला, पोलीस विभाग जीवनाबाबतीत काही सांगा. मी आता जसं आपलं मगाशी तुम्ही रोकटोक बोलतात, रोकटोकवर विषयावरच बोलू. प्रथम मी पहिला ट्रॅफिक विभाग घेईल, जो विभाग सर्वात जास्ती बदलाव. ट्रॅफिकवाले पैसे खातात, पावत्या या सगळ्या गोष्टी होतात. मग जेव्हा तुम्हाला नियम दिले, सरकारी नियम, तर तुम्ही मोडता का? तुम्ही मोडता तेव्हा तुम्ही त्यांना 200-500 देऊन पळ काढायला प्रयत्न बघता. मग त्यांना भ्रष्टाचार अधिकारी बोलायचा अधिकार तुम्हाला, किंवा त्यात पण तुम्ही व्हाईट कॉलर लोकांना फोन करता, दादा, भाऊ, भाई, मला वाचव, मला हे केलं ते केलं, किंवा ते भाई तुम्हाला पोलिसांना दाब देणार, माझा कार्यकर्ता आहे, तुला कळत नाही का? मग त्या ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी करायचं काय? सर, तुम्हाला थांबवतो, याच्यात तुम्हाला वाटतं का शासनाने ट्रॅफिक पोलिसांना बळ द्यावे किंवा आधुनिक मशीन द्यावे? आता काही ठिकाणी असं होतं की पोलीस स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो काढतात, नंतर मशीन मध्ये अपलोड करतात. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? योग्य आहे. कारण का, तुम्ही प्रत्येकाच्या हातात आपण पकडून चालू पुण्याचा एक मेन सिग्नल कशी आहोत, त्या सिग्नलवर ट्रॅफिकला पोलिसला कमीत कमी 5-6 हवालदार आहे, 1-2 लेडीज आहे, बाकी जेंट्स आहेत, बरोबर आहे. तुम्ही सर्वांच्या हातात मशीन दिली नाही. 4 रोडचा तो सिग्नल आहे, 4 विभागाला जाणार आहे, तर 4 विभागाला जाताना म्हणजे एका विभागाचाच फोटो काढला जातो तो मशीनवर, तर दुसऱ्या तिघांनी काय करायचं? त्याला जाऊ द्यायचं? नियम तोडून टेबल सीट आहे, तुमचा रश ड्रायव्हिंग आहे, नंबर प्लेट आहे, बुलेटचे आवाजांच्या बाबतीतला नियम आहे, हे सगळं तोडून जाऊन द्यायचं का? कारवाई व्हायला नाही पाहिजे? कारवाई झाली पाहिजे सर, पण प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस हा सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करतो. नाही, मी काय म्हटलं, भ्रष्टाचार करतात त्याला तुम्ही भाग पाडता. कसं? तुम्हाला जेव्हा पावती फाडायची वेळ आली, तर तुम्ही म्हणता, साहेब कितीची पावती? तो व्यक्ती बोलला 1000 रुपयाची पावती लागते तुला. साहेब 200 घेणार, 500. कोण करतं? सामान्य माणूस करतो का नाही? का तर त्याला 1000 रुपयाचा दंड बसतो म्हणून. पण ते दंड बसूच नाही म्हणून मी का वागू नाही तसं? एखादी माणूस व्यवस्थित चाललाय, त्याकडे तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे, पीयूसी चांगले आहे, पेपर सर्व क्लिअर आहे, मग कुठल्या पोलिसवाल्याला अधिकार आहे का तो पावती फाडू शकतो का? नाही फाडू शकत. जेव्हा तुमची गाडी साईडला घेतली जाते, तर तुम्हाला विचारलं जातं, लायसन दाखवा, पीयूसी दाखवा. मग जेव्हा तुमची बरोबर असतील, तो मला तुम्हाला जाऊन देणार. सर, आता याच्यावर काही ठिकाणी चुकी असताना किंवा मागणं फोटो काढले जातात, हे कितपत योग्य आहे बरं ट्रॅफिक पोलीस? नाही, तुम्ही चुकताय. जेव्हा तो पार्टनर फोटो काढतो, का करतो? तो समोरचा सिग्नल चालू होतो, समोरचा तसाच निघून जातो. जेव्हा त्याची नजर जाते, तिथल्या पोलिसाची नजर जाते, तिथपर्यंत तो थोडा लांब गेलेला असतो. तो गाड्या थांबून जाऊन तिला पकडू शकत नाही, सिग्नल सुटले. आणि तो काय करतो? तर एक तर नंबर प्लेट दिसली असेल त्याला चुकीची असेल, किंवा नंबर प्लेट नसेल, किंवा समोर टेबल सीट जात आहे, तेव्हा तो कारवाई करायला. सर, आता याच्यामध्ये एक प्रश्न आहे की आता शासनाने एक नियम काढलाय HR नंबर. बरं, याचा HR नंबरचे कितपत महत्व आहे की काय HR नंबर लावा प्रत्येक व्यक्तीने? हे बघा, ते शासनाचं काम आहे, शासनाच्या कामावर आम्ही बोलू शकत नाही. त्यांनी निर्णय घेतलेला आहे, GR घेतलाय, त्यात पण मला वाटतं काय कालावधी त्यांनी अजून वेळ वाढून दिलेली आहे. ज्यांना कळत नाही माहिती आहे, मी तर म्हणेन अशा मित्रांना बोलेन, तुम्ही जिथून गाडी घेतलात किंवा RTO ऑफिसला जावा, त्या गोष्टी क्लिअर करून नियमात करून घ्या. बरं, आता हे जे HR नंबर शासनाने केलाय, त्याच्यामध्ये कितपत ट्रॅफिक पोलिसांना फायदा होईल? याचा फायदा आहे का नुकसान? नाही, फायदा पोलिसांचा नाहीये. कशात? यात पोलिसांचा फायदाच नाहीये. फक्त पोलिसांचा फायदा कधी चालू आहे?
जिया निघत तुम्ही कारवाई करा, चालू करा, तेव्हा ते बांधीव आहे तेव्हा कारवाई करा. पण आता सगळीकडे असं म्हणणं आहे की जे HR नंबर आले त्याच्यामुळे ऑनलाईन फाईन जास्त पडतील, पोलिसांचा बोजा कमी. नाही 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 नाही. आता तुम्हाला तो पोलिसांची फाईन पण हे सरकार ठरवतं, कुठलं पोलीस ठरवतं. पोलीस खातं एक विभाग असा आहे की सरकारी नियम पाळून त्यांना लोकांना नियम लावावे लागतात, त्यांना पण नियम पाळावे लागतात. ते कोणाचे? शासनाचे, की तुम्ही हे या पॉइंटवर कारवाई करा. असं ऐकलं का आज कुठल्या कमिशनरनी त्यांनी नियम लावले चालू केलं नाही होय, त्याला अधिकार नाही. तो भले IPS ऑफिसर असो तरी त्यांना अधिकार नाही. सरकारी GR वर काम करतात आणि पोलीस स्टेशन पण सरकारी कामावर चालतं. सर आता आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरकारी कामात सरकार जो चालवतो, सरकार तो नियम पाळतो किंवा विरोधी पक्ष म्हणजे व्हाईट कॉलर, यांच्यामुळेच नियम पण तोडले जातात. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की सामान्य माणसाला ज्यावेळेस ट्रॅफिक पोलीस अडवतो त्यावेळेस तो डायरेक्ट त्याचे व्हाईट कॉलर किंवा कोणी स्थानिक असो, आमदार असो किंवा खासदार असो, यांना फोन करतो डायरेक्ट असतो. हो, आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहे, कुठल्या विरोधी पक्ष नेते आहे, कोणी असो, तो त्यावरच तो करतो, त्याला फोन करतो. मग त्याची बिचाराची नोकरी वाचवण्यासाठी तो तिला ऐकतोय, साईडला होतो. मग त्या पोलिसवाल्यांनी करावा पैसा. तुम्ही पोलिसांना बोलता खातात, पण ते का खातात ते पण मी मगाशी सांगितलं. आणि कारवाई मग मी शासनाला रिक्वेस्ट करीन, मी या बाबतीत पंतप्रधानांना आणि आपल्या प्रेसिडेंटला पण विनंती करीन की असं नियम करा की तिथं पोलिसांचे काम करायला फ्रीडम द्या, आझादी द्या, आणि व्हाईट कॉलर ब्लॅक कॉलर कोणी मध्ये पडलं नाही पाहिजे. सर आता याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनंतर मी स्थानिक पोलीस स्टेशनवर येतो. पोलीस विभागाबद्दल काही माहिती सांगा मला किंवा बोला तुम्ही काय. पोलीस विभागाची सर्वात मोठी यशोगत आहे म्हणजे तो म्हणतो ना, तोंड धरून मुकाटी मार खाणे असं आहे त्यांचं. कारण का, त्यांची ड्युटी आहे 12 तासाची, सकाळी 9 ते 9. मी असे किती माझे पोलीस मित्र बघितले ज्यांच्याकडे केसेस असतील, तो कुठे गेला, काय गेला, तर तो तिथे 12च्या जागी 15 तास पण ड्युटी होती. त्याला मुनाफा भेटत ते वेगळा, पूर्ण मुनाफा भेटत नाही. त्याच्याकडे केसेस आहेत, पेंडिंग केसेस आहेत, वरिष्ठ त्याच्यावर चढतात, वरिष्ठांवर मग वरिष्ठ चढतात, एवढी पेंडिंग कशी तुमची म्हणून. हे मी डोळ्यांनी बघितले, त्यावर बोलतोय. कोणाचं माझ्या पोलीस मित्रांनी मला सांगितलं, माझ्या एका मित्र आहे पोलीस आहे म्हणतो मला, म्हणून मी ऐकत नाही. तुम्हाला माहितीये का, सरकारी काम करतो तो, लॅपटॉप स्वतःच्या खर्चाने घेतो, त्याची प्रिंट काढायला त्याचे पैसे जातात, त्याची झेरॉक्सचा खर्च त्याचा जातो. तुम्हाला असं म्हणायचं की पोलिसांना सहकार्य शासनच करीत नाही करते. मला एवढंच नाही, एखादी कैदी जिथे येतो, कैदीला अटक केली जाते, तर त्याची विचारपूस करून त्याच्या कोर्टापासून तारीख भेटून त्याच्या मोठ्या जेलमध्ये वरंटी होईपर्यंत तो पोलीसवाला त्याची पाहुणचारी करतो, खिशाच्या पगारमधनं. तो 1 टायमाचा नाश्ता, 2 टायमाचं जेवण, त्याचा हातनं मुद्दा काय दुखलं बिकलं दवाखान्यात तो नेतो. तुमचा असं डायरेक्ट आरोप आहे शासनावर की पोलिसांवर शासनच दबाव टाकतं. हो, तुम्हाला माहिती का, या दबावाखाली शासनामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारचं मी बोलीन, पोलिसांचं बोलीन, आमच्या मित्रांचं बोलीन, की किती जण टेन्शननी अटॅक येऊन गेले, किती जणांनी आत्महत्या केली आहे, किती मेंटली डिस्टर्ब आहेत. मी तर म्हणजे हर एक पोलीस स्टेशनला आज अशी वेळ आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांना हर 2 महिन्यातून त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, फ्रीडम दिलं पाहिजे, रिलॅक्सेशन दिलं पाहिजे. एक माझ्या माहितीतले, मी अधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही आणि पोलीस स्टेशनचं पण नाव घेणार नाही, एक अधिकारी त्यांची अडचण होती, त्याला दवाखान्यात जायचं होतं, त्यांची ट्रीटमेंट होती, पण हे चालू आहे. जे बंदोबस्त आला, हा VIP आला, बंदोबस्त लागला, तो VIP आला, त्यांना अक्षरशः सुट्ट्या भेटत नाहीये. तर सर आरोप असा पण होतो स्थानिक पोलीस स्टेशन कुठले असू द्या की सामान्य माणूस गेला की डायरेक्ट टेबल घालून पोलिस पैसे मागतात. त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? हे बघा, 100 मधून 10 जण खराब होऊ शकतो, त्यासाठी बाकी 90 लोकांना वेटिंग नाही धरायचं. आणि काय नाही मागू ते ना, मी तर हा आळ घेईल. जेव्हा त्याचे केसेस करते, स्वतःचे लॅपटॉपचा हप्ता लागला, पेपरला पैसे चालले,
महिन्याचं 5-10 हजार रुपये अशी चाललंय. मग त्याच्या पोराची पगार, त्याची पगारमधून पोराचं जे खासबन करायचं असं त्याला आळा घालून त्याला ते करावं लागतं. मग काय नाही करावं तिने. बरं या बाबतीत ज्या कॉन्स्टेबलला किंवा ज्या यांना त्रास होतो ते वरिष्ठांकडे का बरं तक्रार करीत नाही या बाबतीत? मी काय मगाशी जसं तुम्हाला त्यांचा माल असा असतो, तोंड धरून गुपचूप मार खाऊन घ्यावा. जो बोलला तो दिसला आणि तो त्याची बदली तरी होते, त्याचं काहीतरी वेगळ्या गोष्टी होतात त्याच्या बाबतीत. तुमचं असं म्हणणं आहे जो बोलतो तो अडकतो. बरं आता एक तुम्हाला शेवटचा प्रश्न मला, पोलिसांच्या बाबतीत आता तुम्ही पोलीस मित्र आहे, बरं या पोलीस मित्रामधलं तुम्ही जे पोलिसांना सहकार्य करता त्या पोलीस मित्रामध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही पोलिसांच्या जवळ असता, तर आम्हाला एक तुमच्या ह्याच्यामध्ये पोलिसांचे यशोगाथा आता सांगा मला. म्हणजे तुम्ही जे पोलिसांचा वर्तन बघितलेलं आहे, काय पोलिसांचं बॅड वर्तन आहे? मी काय म्हटलं, सर्वे चांगले 100 म्हणून खराब असतातच. जसे आपल्या घरात आपले बाबू 3-4 भाऊ आहे, आपण एकत्र सेम असतो का? नाही. आपल्या हाताची बोट आहेत सारखे आहेत का? नाही. मग ती आहे यशोगाथा कोणाला लावली पाहिजे? जो बिचारा गपचूप ऐकतोय, गपचूप आपला त्रास आपल्याला ओढून घेतो, दुसऱ्याला मांडत नाही, त्याची यशोगाथा आहे. म्हणून तुम्हाला माहिती का, सर्व गोष्टीत युनियन आहे, पण पोलिसांची कुठेच युनियन नाही. पण एकजूट आहे ना पोलिसांची. असं पण युनियन नाही ना. ते डायरेक्ट त्यांच्या रोजीरोटी होतं काय ते काय करतील डायरेक्ट त्याच्यावर दगा येते. पोलीस खातं भ्रष्ट नाहीये. तर सर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय सुधारणा केल्या पाहिजे, काय वाटचाल केल्या पाहिजे पोलिसांच्या बाबतीत? मी तर सुधारणा नाही तर सर्वच गोष्टी अंमलात आणली पाहिजे त्यांच्यासाठी. काय त्यांच्यासाठी काहीच नाही. एक जसं मी म्हटलं, मी पंतप्रधानाला किंवा प्रेसिडेंटला मी विनंती करीन तुमच्या थ्रू की बाबा व्हाईट कॉलरनी मध्ये पडू नाही. आलं पाहिजे पोलीस खात्याचे म्हणजे व्हाईट कॉलरने हस्तक्षेप करू नाही. त्यांना त्यांचे फ्रीडम द्या त्यांचं काम करायला. तुम्हाला सांगू का, आज जगामध्ये महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई आणि पुणे पोलीसचं नाव आहे, पण आज ते मळीच होत चालले. कारण का तुम्ही बघत असाल एखाद्या याच्यामध्ये असेल तर त्या अधिकारी तडकीपड बदली होते, मग तो कारवाई करायला गेला तर काय संबंध? कारवाई करते तो नियमच आहे. म्हणजे काय माहिती, व्हाईट कलरचं ऐकलं तर तो चांगला, मग त्याची हे होणार प्रमोशन. आणि नाही किती अशी तरी आपले अधिकारी चांगले, त्यांचे कारण असताना 2-2 1-1 वर्षांनी बदलावत आहे. काम करतोय चांगलं, टिकू दे जागेवर, घाण साफ करतोय. आज काही पोलीस स्टेशनची अशी परिस्थिती मी बघितलेली येतोय की त्यांची पेंडिंग एवढी बाकी होती 2014 पासून ते या 8-9 महिन्यामध्ये निम्म्यावरची पेंडिंग कमी केली आहे. का तर त्यात असे करून घेतलं नाही, त्यांनी त्यांच्या मर्जीने काम केलं. याचा अर्थ असा आहे की पोलीस खात्यामध्ये व्हाईट कॉलरनी तर हस्तक्षेप केलं नाही तर काम लवकर होणार, नियम पाळणार, नियमाने गोष्टी होणार, सगळ्या गोष्टी होणार. मी अमुक बापाचा, मी तमुक बापाचा राहा तुझ्या घरी, पोलिसांच्या मध्ये बोलू नकोस. अधिकार द्या, फ्रीडम द्या, पोलिसांचे हात बांधा, तुम्ही ते सोडवा. मग आपला महाराष्ट्र पोलीस 1 नंबर आहे जगामध्ये. त्याचे हात बांधून ठेवू नका. सर शेवटचे 2 प्रश्न. तुम्ही पोलीस मित्र आहात, पोलिसांच्या संपर्कात असता, पोलिसांची काम करण्याची पद्धत आणि काम करताना कुठल्या अडचणी येतात ते आम्हाला सांगा. तुमच्या दोन्ही प्रश्नाचे एकच होते. तुम्हाला थोडं मागणी देतो. 1-1.5 वर्षापूर्वी, जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी आमचे आपले आळंदी आणि दिल्ली आधीतले आरटीओ ऑफिसर होते, कॉन्स्टेबल होते. कारवाई करायला म्हणून ते उभे होते. एक गाडीवर कारवाई करता करता त्या गाडीला हात दाखवलं होतं त्यांनी त्यांना न करता त्यांनी त्या हवालदारला गाडीने उडवलं. जवळपास 7 ते 8 फूट वरून आपटले होते, एवढ्या जोरात गाडी होती. आज तो व्यक्ती जीवन मरणाच्या दारात आहे. 1.5 वर्ष दवाखान्यात येतो. मेंदू तर त्याच्या कामातून गेले, म्हणजे बोलू नये, मित्रच आहे आपला तो, पण त्याचे मरण बरोबर. मग आता मला सांगा, तुम्ही म्हणता ट्रॅफिक पोलीस खातो, मग
ट्रॅफिक पोलिसनी त्याचं कामाची इमानदारीने काम करताना जो कारवाई करत होता त्याला उडवलं गेलं. काय करायचं काय तुम्ही हल्ल्याने गोष्टी बोलतात लोकांना दिसतं. आज तुम्ही एखादी बघा भरपूर त्यामुळे आता रील लगेच लोकांना रील लाईक्सची गरज नाहीये. तर एखाद्याची कारवाई चालू असेल तर त्या बाकीचे बगे असतात, ते रील डायरेक्ट टेलिकास्ट करतात. या पोलिसवाल्यांनी शिवी दिली, यांनी हेच केलं तेच केलं. आता काल का परवा मी एक रील पाहिली होती, तुम्ही शिवी कशी दिली, तुम्ही शिवी कशी दिली बोलत होता. पण जेव्हा तिथल्या कॉन्स्टेबलनी सांगितलं शिवी दिली नाही, खोटा घेऊ नका, तुम्ही रॉंग साईडनं काय येत होतं त्याचं उत्तर द्या पहिला. मग तो रॉंग साईडने येत होतो तेव्हा कारवाई करू नाही का? झाली पाहिजे ना. वरून ते जे मित्र बघे ते टेलिकास्ट करतात आणि मग त्यावर कमेंट्स काही खाण येतात त्या पोलिसांवर. आपल्याला लाजा वाटली पाहिजे. आपण कोणाला सपोर्ट करतो जो नियम तोडतो. ते 100 रुपये दे, 20 रुपये घे, 20 रुपये गप बसव, हे असे कमेंट्स पाहिले होते. सो काही त्याच्या पलीकडे अजून एक बोलतो मी, एक मला वाटतं जवळपास 5-6 महिने जायचे झोन 3 चे डॉक्टर शिवाजी पवार डीसीपी साहेब यांनी चाकणला स्वतःच्या जीवावर खेळून त्या कैदीला पकडलं होतं. त्यांच्यावर हमला झाला. त्या मला वाटतं त्या टायमाला काहीतरी गन फायर पण झाली होती. एक काही होतं तुम्हाला. मग मला असं बेरात्री कामधंद्याच्या हिशोबात इमानदारी ड्युटी करण्याच्या हिशोबात तो घर का सोडून डीसीपी तिथे आहे. डीसीपी सारखा माणूस जो फक्त खुर्ची गरम नाही करत होता, तो ऑन फ्री काम करत होता. आणि मला आनंद वाटेल आणि कौतुक वाटतं त्याचं. मी गेले 4-5 वर्षाने आळंदीत आहे. माझा कालावधी सोडलं, कोविडचं सेक्शन 2 वर्ष माऊलीची पालखी झाली नाही. त्यानंतर मी जेव्हा त्यांच्या माझ्या माहितीत आले त्यांना बघतोय हे डीसीपी साहेब आहेत आपले. साध्या गोष्टीला पण स्वतः उतरतात ते बंदोबस्तला. ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही मी तसं म्हटलं तुम्हाला का मगाशी की 100 पैकी 10 जण खराब असू शकतात, पण 90 जण इमानदारी. आता परवाची गोष्ट, रक्षाबंधनच्या एक दिवस आधीची गोष्ट, देवफाट्यावर आळंदीमध्ये कारवाई करायला हात दाखवून पोलिसांनी त्याला साईडला घेत होते, ट्रॅफिक पोलीस. त्या व्यक्तीने त्याला लायसन मागितल्यानंतर तो साईडला घेऊन दगड होतं, ते दगड त्या पोलिसाच्या डोक्यात रक्तबंबाळ झाले. त्यांच्या जीवावर आलं की नाही आलं. बरोबर. मग ट्रॅफिक पोलिसला तुम्ही बदनाम का करता किंवा पोलीस का बदनाम करता? आज मला सांगा, रक्षाबंधन होती, तुम्ही तुमचं काम सोडून मध्ये रक्षाबंधनला घेतात का नाही? बरोबर. तुमच्या न्यूज चॅनलवर आहे बघ किंवा सकाळी विचारत केलं ना. आज म्हटलं आणि दोन्ही सण अशीच आपल्या दिवाळीची. बहीण तरी भावाकडे जाते, भाऊ तरी बहिणीकडे. दिवाळी आणि रक्षाबंधन. मला सांगा, ड्युटी त्या दिवशी सणा दिवशी ड्युट्या जास्ती लागतात. जे 12 तासाची ड्युटी असते लोकांना 14-15 लागतात. कारण जिथे 9 ते 10 वाजता सिग्नल बंद होतात त्या दिवशी रात्री 12 पर्यंत सिग्नल होते. का? ट्रॅफिक जाम होतं सर्व. 4 रोडचं ट्रॅफिक जाम. तिथलं रोड वाइंडिंग केली नाही, त्यात पोलिसाचं काय चूक आहे? हे व्हाईट कलरची चूक आहे. परत मी म्हणेन व्हाईट कलर म्हणजे सरकार. बरोबर आहे का नाही? आज मला सांगा, तुमचा देवफाटा आळंदी मार्ग, डिगी मार्ग सर्व आहे, किती झोपडपट्ट्यामुळे ट्रॅफिक जाम होतं हे सांगा मला तुम्ही. भरपूर होते. अतिक्रमण आहे. किती वर्षाला अतिक्रमण चाललंय? नाही होत आहे. काही ठराविक साईट सोडली तर बाकी तुम्ही अतिक्रमणच केलं नाही. याला जिम्मेदार कोण? याला जिम्मेदार व्हाईट कलर. म्हणजे माझा आहे नगरसेवक. स्वतःचं मतदान राखीव ठेवायला त्यांच्यासाठी काहीतरी करा, पण अतिक्रमण करून देत नाही. मी तर म्हणी जे माझं चिखलीला झालं साफ कचरा तसा व्हायला पाहिजे. पण तो कोण आहे ह्याला महत्व नाही, काय चूक आहे त्याला महत्व आहे. पण आपण काय करतो, आपल्या हिशोबाने चालतं, व्हाईट कलरच्या हिशोबाने चालतं. हा माझा आळ आहे म्हणून पोलिसांना वेटिंग धरू नका. मी कृपया सर्वांना सांगतो की तिथे तुम्ही तुमच्या घरचं बघा कोणतरी आहे, मग कळेल काय त्यांची परिस्थिती, त्यांची हालत काय होते ड्युटीच्या टायमात. मग ती महिला असो काय असो कोणालाही नाही. आता तर त्यांची जवळपास सुट्टे बंदच होणार नाही. डिसेंबर पर्यंत तेच चालू आहे बंदोबस्त. आणि परत तुमचं इलेक्शन येत आहे, महानगरपालिकेची नगरपालिकेची इलेक्शन येत आहे. मग तेव्हा काय
ते आहे घरी जातात का ते नाही माहिती तुम्हाला, नाही जात. ड्युट्या कंटिन्यू चालू असतात. म्हणून एकदा कुठेतरी मार्ग काढून काहीतरी विचार केला पाहिजे. पोलिसांना त्यांची कारवाई करायला फ्रीडम दिलं पाहिजे. आज आपल्यासोबत होते रवींद्र जाधव, पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे व्हाईस चेअरमॅन विथ महाराष्ट्राचे अध्यक्ष. सर धन्यवाद तुम्ही आमच्या RTI ला वेळ दिल्याबद्दल. लवकरच भेटू आपण नवीन प्रश्नांसोबत रोखोक मुलाखतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.